कुठलंही वाटण-घाटण न करता अगदी 5 ते 6 मिनिटात होणारी ही वांग्याची भाजी तुम्ही कधी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवून बघा. अगदी तुम्ही जोपर्यंत बाकीचं जेवण वाढत नाही तोपर्यंत ही वांग्याची भाजी अगदी चुटकीसरशी तयार होते. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी भरीतचं वांगं घेतलं आहे, मोठं काळं वांगं आहे. आता हे वांगं मी उभं चिरून घेणार आहे पहिले या पद्धतीने. 2 ते 3 पीस करून घेणार आहे मी एका वांग्याचे. तुम्हाला जर जास्त हवे असेल तुम्ही जास्तसुद्धा करू शकता. या पद्धतीने मी पीसेस करून घेतले आहेत. आता बाकीचं वांगं मी पाण्यात ठेवणार आहे काळं पडू नये म्हणून. तर जे आपण कापून घेतलेलं वांगं आहे त्या वांग्याचे आपण फ्रेंच फ्राईजसारखे काय तुकडे करून घेणार आहे. थोडेसे मोठे या पद्धतीने तुम्ही बघू शकता. पण हे आपल्याला थोडेसे जाडसर कापणार आहे मी, म्हणजे खायलासुद्धा छान लागतात. या पद्धतीने पहिले उभे कापून घेते आणि नंतर त्याचे एका पीसचे 3-3 तुकडे करून घेते. या पद्धतीने मी करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर लहान हवे असेल तुम्ही लहानसुद्धा करू शकता. आता मी या पद्धतीने सगळं वांगं कापून घेणार आहे. तुम्ही बघू शकता माझी वांगी कापून झालेली आहेत. एका पाण्यामध्ये ती भांड्यात ठेवते, नाहीतर वांगं काळं पडू शकतं. अगदी झटपट होते ही भाजी, काहीच जास्त साहित्य नाही लागत, अगदी घरच्याच साहित्यात. कढई तापत ठेवली आहे, कढईमध्ये 3 चमचे तेल घातले. या भाजीला पाणी 1 चमचासुद्धा नाही घालायचं आपल्याला, फक्त वाफेवर शिजवायचे हे वांगे आपल्याला. तेल छान कडकडीत तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालणार आहे. मोहरी छान तडतडली गेली पाहिजे, या भाजीला फोडणी खूप महत्त्वाची आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं तोडून घातली आहेत. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, एक परतवून घेते त्याला 1-2 मिनटं. आलं लसूणची पेस्ट परतली, आता त्याच्यामध्ये मी कापून घेतलेली वांगी घालणार आहे. म्हणजे आपली फोडणी करपणार नाही. वांगं घालून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घातले. इथे मी पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ घातलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. 1 चमचा लाल तिखट घातलंय. पाव चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे. हा माझा घरचा कांदा लसूण मसाला आहे म्हणून मी थोडाच घातले, हा खूप तिखट आहे. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स करून झालेला आहे. आता ना मी ह्याच्यावर साखरेचे दाणे घालणार आहे, 10 ते 12. थोडंच घालणार आहे, अगदी थोडीशी साखर घालणार आहे. ह्याने चव खूप छान लागते, एकदा नक्की घालून बघा. आता ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे म्हणून मी याच्यावर झाकण ठेवणार आहे. एक 5 मिनिटाची याला वाफ देते. अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे. एकदम मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता साईडला पाणी सुटले वांग्याला आणि ही भाजी आपल्याला त्याच पाण्यावर शिजवायची आहे. वांग्याचंच पाणी सुटले वांग्याला. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे, अगदी बारीक चिरलेली आहे. आता याच्यामध्ये ना मी अर्धा लिंबाचा रस घालणार आहे. लिंबाचा रस असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. अर्धा लिंबाचा रस घातला. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि झाली पण आपली भाजी. इतकी सोपी भाजी आहे बनवायला, खूप मस्त लागते.
सकाळच्या घाईगडबडीमध्ये बनवायला उत्तम पर्याय आहे हा. अगदी वांग्याची कापं आपण बनवतो, सारखं सारखं वांग्याची कापं बनवून कंटाळा येतो किंवा भरीत, त्यालासुद्धा वेळ लागतो. या पद्धतीने आपली गरम गरम अशी वाटण न घालता वाफेवर बनवलेली वांग्याची भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता, खूप मस्त लागते ही भाजी. दाखवते तुम्हाला मी. खूप मस्त लागते, अगदी झटपट होणारी भाजी आणि शिजली आहे सुद्धा वांगी छान. या पद्धतीने आपली झटपट होणारी वांग्याची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आता हे मी सर्व करून घेते. गरम गरम मस्त वांग्याची भाजी. त्याच्यासोबत तुम्ही पोळी, भाकरी किंवा डाळ भातसुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.